नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो मानवी नाती, त्यातील गुंतागुंत आणि विश्वासाचा पाया अगदी जवळून दाखवतो. नात्यांमध्ये कधीकधी अशी एक पोकळी निर्माण होते जी कितीही गोड शब्द वापरले तरी भरून निघत नाही. यामागे एक अतिशय साधं पण कठोर सत्य दडलेलं आहे, आणि ते म्हणजे शब्दांपेक्षा अनुभव मोठे. नात्यातील अनुभवांचे महत्त्व आणि विश्वासाची भूमिका यावर प्रकाश टाकणाऱ्या एका अत्यंत प्रभावी मराठी साहित्याचा आज आपण वेध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या संपूर्ण विश्लेषणाचा पाया असलेला हा विचार खरंच किती मार्मिक आहे ना. मनातून उतरलेली माणसं पुन्हा आयुष्यात येऊ शकतात, पण मनातलं स्थान पुन्हा मिळवू शकत नाहीत. कारण जिथे शब्दांपेक्षा अनुभव जास्त बोलतात, तिथे एकदा मनाला लागलेली ठेच पुन्हा विश्वास ठेवायला मनाला सहज परवानगी देत नाही. एकाच वाक्यात दुरावलेल्या नात्यांची आणि तुटलेल्या विश्वासाची सगळी कथा या शब्दांमध्ये मांडलेली आहे. यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परत येण्याचा विरोधाभास. माणसांच्या भौतिक अस्तित्वात असणे आणि भावनिक अस्तित्वात असणे ह्यात खूप मोठी दरी असते. म्हणजे बघा, एका बाजूला आहे आयुष्यात पुन्हा येणे आणि दुसऱ्या बाजूला मनात स्थान मिळवणे. या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती रोजच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करू शकते, संवाद सुरू होऊ शकतो, पण मनातली ती हक्काची जागा परत मिळवणं ते मात्र अत्यंत कठीण असतं. आयुष्याच्या अंगणात प्रवेश मिळतो, पण मनाचा दरवाजा एकदा बंद झाला की तो पुन्हा उडेलच याची शाश्वती नसते. हाच तो विरोधाभास आहे जो नात्यांमधलं कठोर वास्तव समोर आणतो. आता हा विरोधाभास नक्की का निर्माण होतो याचा विचार करण्यासाठी वळूया दुसऱ्या भागाकडे, शब्द विरुद्ध अनुभव. असं म्हणतात ना की शब्दांपेक्षा अनुभव जास्त बोलतात. जेव्हा एखादं नातं दुखावलं जातं आणि ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा अनेकदा मोठी आश्वासने दिली जातात, माफी मागितली जाते. पण खरं सांगायचं तर भूतकाळात प्रत्यक्ष मिळालेले कटू अनुभव या सगळ्या शब्दांवर भारी पडतात. शब्दांनी कदाचित 2 मिनिटं बरं वाटेल, पण प्रत्यक्ष आलेला अनुभव त्या आश्वासनांना सहज खोटं ठरवतो. इथेच नात्यांमध्ये विश्वासाची आणि अनुभवांची खरी भूमिका समोर येते. विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी फक्त शब्द खूप अपुरे पडतात, कारण शेवटी कृती आणि अनुभवांचीच पाटी वाचली जाते. आता तिसरा आणि सर्वात संवेदनशील टप्पा पाहूया, भावनिक आघात आणि मनाची संरक्षणात्मक भिंत. विश्वासाचा हा कालक्रम एका साखळीसारखा कसा काम करतो ते समजून घेऊया. सगळ्यात आधी असतो पहिला टप्पा, म्हणजे मनाला लागलेली ठेच किंवा मानसिक आघात. त्यानंतर येतो दुसरा टप्पा, जेव्हा तीच व्यक्ती पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करते किंवा पुन्हा आयुष्यात येते. आणि अगदी तिथेच उभी राहते ती अदृश्य भिंत. ही भिंत म्हणजेच पुन्हा विश्वास ठेवायला मिळालेला नकार. ती जुनी दुखापत एका मजबूत तटबंदीसारखी काम करते आणि त्या परतणाऱ्या व्यक्तीला भावनिक पातळीवर आत येण्यापासून कायमचं रोखून धरते. विश्वास ठेवायला मन सहज परवानगी देत नाही. यामागे एक अतिशय साधं मानसशास्त्र आहे. मानवी मेंदू हा मुळातच स्वतःचं रक्षण करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. एकदा हात भाजला की आपण विश्वापासून लांबच राहतो. तसंच काहीसं हे आहे. जेव्हा एखादा वेदनादायी अनुभव येतो तेव्हा मन स्वतःभोवती एक ढाल तयार करतं. त्यामुळे जेव्हा पुन्हा विश्वासाची वेळ येते तेव्हा मन अगदी स्पष्ट नकार देतं. इथे सहज मिळणाऱ्या विश्वासाची कायमची हानी झालेली असते. मेंदू आधीच सावध झालेला असतो आणि भूतकाळातल्या त्या वेदना पुन्हा नकोत म्हणून तो एका कडक पहारेकऱ्याची भूमिका बजावतो. या सगळ्या सखोल चर्चेनंतर एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. भूतकाळातील कृती विश्वासाच्या सीमा खरोखरच कायमच्या बदलून टाकतात का? माणसांचे एकमेकांशी असलेले बंध हे केवळ आज काय घडतंय यावर नाही, तर भूतकाळात मिळालेल्या त्या कठोर अनुभवांवर टिकून असतात. माणसांच्या कृतींची ही कायमस्वरूपी छाप आणि भावनिक स्मृतींचा हा अमिट प्रभाव प्रत्येकालाच नात्यांकडे अधिक सजग दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडतो. म्हणूनच म्हणतात, नात्यात शब्दांपेक्षा अनुभव खूप मोठे असतात. यावर नक्की विचार करा.